नमस्ते. मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य याचा संस्थापक अध्यक्ष, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिव्यांग सेलचे ही आम्ही जी दिव्यांगाच्या मार्फत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे येथे दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन घेतलेले आहे. मंगळवार दिनांक 10/12/2023 रोजी की दिव्यांग मंत्रालयाचा अध्यक्ष बदलावा, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन करावी, तसेच दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळावे, तर आम्ही बच्चू कडूची दिव्यांग मंत्रालयावर नेमणूक करू नये ह्या मुद्द्यासाठी आंदोलन घेतल्यामुळे बच्चू कडूनं प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आदेश सोडलेला आहे की दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मारा. असाच मला मागील 4 दिवसात अमरावतीतून फोन आला की तुम्ही बच्चू कडूच्या विरोधात आंदोलन करू नका, तुमचं काही खरं नाही. आम्हाला बच्चू कडूंचा आदेश आहे. तसेच आज सकाळी 2 अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि दिवे मारण्याची धमकी दिली, आंदोलन रद्द करा. तसेच 4:15 पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रेय योगले यांनी मला फोन केला आणि फोनवर अतिशय घाणेरड्या भाषेत बोलून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा न ऐकण्यासारख्या घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बच्चू कडू साहेबाचा आदेश आहे की जो दिव्यांग कल्याण आयुक्तालयावर 10 तारखेला आंदोलनास येईल यांना दिवे मारण्याची आम्हाला बच्चू कडू साहेबांना आदेश सोडलेला आहे. यासाठी पोलीस स्टेशनला ही पण आम्ही तक्रार दाखल करायला गेलो, ही पण तक्रार कुठली येत नाही, कारण बच्चू कडूने पोलीस स्टेशनवर पण दबाव टाकलाय. याकरता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालन आणि SP साहेब यांना आमची विनंती आहे की बच्चू कडू आणि प्रहारचे कार्यकर्ते यांच्यावर दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम नंबर 93 चे गुन्हे दाखल करून बच्चू कडूला आणि बच्चू कडूच्या सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या आधी अटक करावी ही आमची नम्र विनंती आहे.